नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपण उबाटा गटाचे आमदार आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं एक वक्तव्य ऐकूया. वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान शिवसैनिकांना असण्याची आवश्यकता आहे. जुना काळ गेला, आता जय भवानी जय शिवाजी म्हणायचं, मतं मिळवायचे दिवस गेलेले. 100% कॉन्फिडंट राहावं लागतं. 100% ज्ञान आपल्याकडे पाहिजे. 100% नॉलेज आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं असलं पाहिजे. आपण अपडेट असलं पाहिजे प्रत्येक शिवसैनिकांनी. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी वक्तव्य केलं. या वक्तव्यामध्ये काय म्हणाले अंबादास दानवे, तर जुने दिवस जे आहेत ते आता गेलेले आहेत. जय भवानी जय शिवाजी या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा देऊन मतं मिळवण्याचे दिवससुद्धा आता निघून गेलेले आहेत. आता सगळं आधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे किंवा आधुनिक आता सगळा काळ आलेला आहे. तेव्हा त्याची माहिती शिवसैनिकांनी गोळा केली पाहिजे. ते तंत्रज्ञान ज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि त्यानुसार मग आपण समोर जी काही परिस्थिती येईल त्याला सामोरं गेलं पाहिजे. हे वक्तव्य जे आहे ते वक्तव्यावरनं निश्चितपणे कोणाच्याही भुवया ज्या आहेत त्या आश्चर्याने उंचावतीलच. ते काय नेमकं म्हणायचं आहे अंबादास दानवे यांना. जय भवानी जय शिवाजी या घोषणा ज्या आहेत त्या आता आपल्याला विसराव्या लागणार आहेत, कारण का त्याच्यातून आपल्याला मतं मिळवता येणार नाहीत किंवा मतं मिळवण्यासाठी अशा घोषणा देण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय. उबाटा गटाला आता या घोषणा ज्या आहेत त्या जड वाटायला लागलेल्या आहेत का. मुळातच महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून भवानी मातेकडे पाहिलं जातं. त्यानंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. याच शिवाजी महाराजांमुळे आज महाराष्ट्र जो आहे त्या महाराष्ट्राचं अस्तित्व शिवाजी महाराजांमुळेच आहे. आणि महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशामधल्या हिंदुत्वाचं अस्तित्व हे महाराजांमुळेच आहे. त्यानंतरच मराठ्यांना जे प्रेरणा मिळाली त्यातूनच अटकेपार भगवा फडकवण्याचं जी ताकद आहे ती मराठ्यांना कोणामुळे मिळाली तर महाराजांमुळेच मिळालेली. त्यामुळे महाराजांना कोणी कधी जुने झाले महाराज आणि आता आपल्याला महाराजांची गरज नाही असं कधीही म्हणू शकत नाही. अनंत काळापर्यंत शिवाजी महाराजांची आठवणी प्रत्येकाच्या मनामध्ये राहणार आहे. त्यांची प्रेरणा प्रत्येकालाच स्फुरण देणार आहे. जगण्यासाठी एक जो आवश्यक असलेला आत्मविश्वास आहे तो महाराजांच्याच इतिहासातून मिळू शकतो. त्यामुळे महाराज हे कधी जुने होणार नाहीत. मतं मिळवण्यासाठी कोणी त्यांच्या नावाचा वापर करणारे अनेक लोक आहेत, अनेक पक्ष आहेत, पण म्हणून महाराज जे आहेत ते कधी इतिहास जमा होणार नाहीत. ते कायमच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान अबाधित आहे. त्यामुळे आता ते दिवस गेलेत मतं मिळवण्याचे. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन हे बोलणंच मुळात चुकीचं आहे. केवळ आश्चर्यजनक नाही तर चुकीचंच बोलणं आहे. मुळातच हे बोलावं का लागतंय, कदाचित अपरिहार्यता असेल उबाटा गटाची. आज आपण पाहतोय की ज्या पद्धतीने उबाटा गटाची वाटचाल झाली 2019 पासून, रोज जरी भलेही ते म्हणत असले हिंदुत्ववादी आहोत आम्ही, आमच्याकडेच हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व भाजपापेक्षा वेगळं आहे, मग जय भवानी जय शिवाजी या घोषणा देताना कोणत्याही प्रकारचं घाबरण्याची गरज आहे किंवा काय नेमकं या घोषणेमुळे वाईट परिणाम होतील आपल्यावर, आपल्या मतदारांवर, आपल्या मतदानावर, याचा विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. ही घोषणा देतच राहायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाने दिली पाहिजे किंवा कोणी दिली तर त्याला प्रतिसाद सुद्धा दिला पाहिजे, कारण ती आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. पण आज कदाचित उबाटा गटाला वाटत असेल की आपण जी आता वाटचाल केली आहे त्याच्यात भलेही हिंदुत्ववादी आहोत असं म्हणत असले तरी आज मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची मतं आपल्याला मिळावीत हा प्रयत्न त्यांचा आहे आणि तो लपलेला नाही. जो लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपण पाहिला, विधानसभा निवडणुकीत पाहिला. कारण शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानंतर स्वाभाविकच ती भूमिका जी आहे ती त्यांना घ्यावी लागली. मुस्लिमांची मतं आपल्याला मिळावी त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागले. आणि म्हणूनच आपण पाहतोय आता उद्धव ठाकरे जेव्हा भाषण करतात तेव्हा
माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो, असं ते म्हणत नाहीत प्रत्येक वेळेला. मग त्यांनी एक काहीतरी नियम केलेला आहे की लोकसभा निवडणुकीलाच मी ते म्हणणार, विधानसभा निवडणुकीला ते म्हणणार नाही. असं कधी बाळासाहेब ठाकरेंचं नव्हतं. समोर मुस्लिम बसलेले असोत का नसोत, कोणता विभाग आहे, कोणत्या भागात आपण चाललेलो आहोत, कोणत्या ठिकाणी आपण भाषण करतो, याची तमा न बाळगता त्यांनी हिंदूंना साथ घातलेलीच आहे नेहमीच. आणि समोर मुस्लिम असले तरी मुस्लिमांवर टीका सुद्धा केलेली आहे. तर त्याबाबत बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांचं तत्व वेगळंच होतं. पण उद्धव ठाकरेंनी मात्र ते सगळं सोडलेलं आहे हे त्यांच्या भाषणांमधनं दिसून येतं. आणि त्यामुळे मग कदाचित आता आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहोत, महाविकास आघाडीमध्ये आहोत, यातून मग मुस्लिमांची मतं जर मिळवायची तर त्यांच्या समोर जय भवानी जय शिवाजी या घोषणा देणार कसं आपण, दिल्या तर ती मतं मिळतील का अशी कदाचित भीती वाटत असावी. त्यामुळे मग कदाचित आधार घेतला असेल की आपल्याला तर आधुनिक व्हायचंय, नवीन माहिती गोळा करायची आहे, नवीन ज्ञान मिळवायचंय शिवसैनिकांना. मुळात आधुनिक होण्याचा आणि जय शिवाजी जय भवानी या घोषणांचा काहीच संबंध नाही. तुम्ही किती आधुनिक झालात, महाराष्ट्राला प्रत्येक माणूस आधुनिक होईल, महाराष्ट्र आधुनिक होईल, शहरं अगदी शहरांमध्ये लखलखाट होईल, पण तरी देखील महाराजांचं महत्त्व जे आहे ते कधीच कमी होऊ शकत नाही. याचं भान तरी त्यांनी ठेवलं पाहिजे. आज लष्करामधल्या मराठा रेजिमेंटची ही घोषणाच आहे जय भवानी जय शिवाजी. आज जरी लष्करामध्ये अनेक बदल झाले, आधुनिक शस्त्र आली, तोफा आल्या, बंदुका आल्या, युनिफॉर्म बदलले, युद्धाचे वेगवेगळ्या संकल्पना समोर आल्या, पण म्हणून जय भवानी जय शिवाजी घोषणा जी आहे ती जुनी होत नाही कधीच, किंवा ती विसरून चालणार नाही. त्यामुळे भलेही आधुनिक व्हा, ज्ञान मिळवा, पण तरी जय शिवाजी जय भवानी या घोषणा ज्या आहेत या आपल्या मनामधामध्ये असल्या पाहिजेत आणि त्यातून स्फुरण मिळतच राहणार आहे आपल्याला, याचं भान असलं पाहिजे. पण अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यातून हे दिसून येते की आता त्यांना याची गरज उरलेली नाही. कदाचित असंही असेल की आता तर ते उद्धव ठाकरे म्हणतातच की आता माझं नाव सुद्धा आमच्या पक्षाचं काढून घेतलं, आमचं चिन्ह गेलं. नाव जे शिवसेना होतं ते आता एकनाथ शिंदेंकडे आहे, एकनाथ शिंदेंच्या पक्षाला, मग ती शिवसेना आहे. आता आपल्या पक्षाला उभाटा गट म्हणतात, चिन्ह सुद्धा आपलं मशाल आहे. मग आता जय शिवाजी जय भवानी या घोषणा देऊन तरी काय होणार आहे, असा कदाचित आता प्रश्न त्यांच्यापुढे पडला असेल. पण त्यांच्या दृष्टीने ते महत्त्व कमी झालं असलं तरी सर्वसामान्यांच्या दृष्टीने नाही आहे ते महत्त्व कमी झालेलं, आणि होणारही नाही. जय भवानी जय शिवाजी या घोषणा ज्या आहेत त्या अनेक पक्ष देतील, अनेक लोक देतील. आज भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष आधुनिक झालेला आहे, अनेक निवडणुका तो जिंकतोय, पण म्हणून आता ते जुने दिवस विसरूया, शिवाजी महाराजांच्या भवानी मातेच्या घोषणा देणं आता थांबवूया आणि आधुनिक होऊया, असं कधी ते म्हणालेले नाहीत किंवा म्हणणारही नाहीत, आणि ते कोणालाही पटणारही नाही. पण उद्धव ठाकरेंनी मात्र ते म्हटलेलं आहे. ते स्वतःच त्यांनी भले हिंदुत्वाची, आपण हिंदुत्ववादी आहोत किंवा आमचं हिंदुत्व वेगळं असं म्हणत असले तरी एक प्रकारे हा पक्ष जो आहे तो मुस्लिम लांगुल चालन करू लागलाय असं अनेक वेळेला आरोप होत आहेत. वक्फ बोर्ड जे आहे त्याचा सुद्धा जो आता कायदा येतोय त्याच्या विरोधातच मतदान केलेलं आहे उभाटा गटाने, आणि त्याचं कारण हेच आहे की मुस्लिमांची मतं मिळावीत, त्यांची कुठेही खप्पा मर्जी आपल्यावर होऊ नये, हाच इरादा असला पाहिजे. त्यामुळे अंबादास दानवे यांचं हे जे विधान आहे ते निश्चितपणे आश्चर्यजनक आहे, पण तेवढंच चुकीचं सुद्धा आहे. काय नेमका संदेश ते शिवसैनिकांना देऊ इच्छितात हा प्रश्न आहे. या पक्षाचं नाव शिवसेना हे नाव शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच घेतलेलं आहे. शिवाजी महाराजांची सेना किंवा त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली सेना, शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला तसंच काम आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये करूया या इराद्यानेच निर्माण झालेली ही शिवसेना आहे. आणि तेच आज म्हणायला लागले की जय भवानी जय शिवाजी या ज्या घोषणा आहेत यातून मतं मिळवण्याचे दिवस आता संपलेले आहेत.
म्हणजे मतं मिळवण्यासाठी या घोषणा दिल्या जात होत्या का फक्त? बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भाषणांच्या दरम्यान या घोषणा दिल्या जात होत्या, त्या मतं मिळवण्यासाठी दिल्या जात होत्या की मनापासून दिल्या जात होत्या? याविषयीच शंका अंबादास दानवेंनी उपस्थित केली एक प्रकारे. का बाळासाहेब आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक ज्ञान याच्या विरोधात होते आणि म्हणून ते या घोषणा देत होते त्यांच्या भाषणांमध्ये? असाही प्रश्न निर्माण होतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.